मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत। मुंबईत रात्रभर पाऊस झालेला आहे। सायन आणि दादरचे रस्ते जलमय झाले। दादर, परळ, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीत पावसानं हजेरी लावली। मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा हवामान विभागानं अंदाज दिलाय। सध्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं होते। तर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या आहेत। मधले काही दिवस हे तुलनेनं कमी पावसाचे होते। अधूनमधून एखादी सर बरसत होती। तापमान सुद्धा वाढलेलं होतं। पुन्हा एकदा शुक्रवार नंतर मान्सून सक्रिय झाला आणि आता मुंबई उपनगरांमध्ये काल रात्री तर काही ठिकाणी चांगलाच पाऊस झालेला आहे। विशेषतः कुलाबा परिसरात 74 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली। मध्य हार्बरवरच्या तुर्तास लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, सकाळची वेळ आहे, चाकरमान्यांची ऑफिसला निघण्यासाठीची ही सगळी वेळ असते, तर रात्री पाऊस झालेला आहे, काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी होत्या। अपडेट्स काय आहेत वाहतुकी संदर्भातले मुंबईतले? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की गुरुवार शुक्रवार पासून मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालाय। कालपासून आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। त्याचसोबतच पहाटे तर अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचा परिणाम जो आहे तो पश्चिम रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती झालेला आहे। कारण जवळपास 9 ते 10 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक, छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या दिशेने येणारी वाहतूक उशिरा आहे। आजचा आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि चाकरमान्यांना पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात या उशिरा वेळापत्रक जे रेल्वेचं कोलमडलेलं आहे त्याचा कुठेतरी परिणाम आणि फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादर परिसरामध्ये सकाळची आपण जर ही सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेस आपण जर पाहिलं तर अनेक चाकरमानी ठाणे आणि त्याचसोबतच MMR रिजनमध्ये दादरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु कुठेतरी 9 ते 10 मिनिटं लोकल ज्या आहेत त्या मध्य रेल्वेच्या उशिरा आहेत। त्याचसोबतच पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 5 ते 10 मिनिटं जे आहे ते चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक उशिरा आहे। तोच परिणाम हार्बर मार्गावरती देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पडताना पाहायला मिळत होता आणि त्याचाच परिणाम कुठेतरी मध्य रेल्वेच्या, पश्चिम रेल्वेच्या आणि हार्बर मार्गावरच्या वाहतुकीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि असाच जर पाऊस राहिला तर आणखी वाहतूक व्यवस्था कोलमडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर विशेषतः पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुख्य फटका जो आहे तो मध्य रेल्वेच्या वाहतुकीला झालेला पाहायला मिळतो। त्याच पद्धतीने सकाळपासूनच खरं तर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम कुठेतरी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती असलेला पाहायला मिळतोय। नक्कीच। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।